मित्र हो, बोधिपथ संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. वेटिंग फॉर व्हिजाच्या प्रतीक्षेत अर्थात अस्पृश्यतेच्या आठवणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिलेल्या त्यांच्या आठवणीमधील भाग 4मध्ये दौलताबाद किल्ल्याच्या भेटीचा प्रसंग आपण बघितला. भाग 5 अस्पृश्य शाळा मास्तरांचे प्रकरण. पुढील प्रकरण देखील तितकेच प्रबोधक आहे. हे प्रकरण काठियावाडमधील एका खेड्यातील अस्पृश्य शाळा मास्तरचे आहे. ते श्री गांधी प्रकाशित करीत असलेल्या नियतकालिकात यंग इंडियाच्या दिनांक 12 डिसेंबर 1939च्या अंकात आलेल्या पुढील पत्रात सांगण्यात आले आहे. नुकत्याच बाळंत झालेल्या त्यांच्या पत्नीला औषधोपचार करण्यासाठी हिंदू डॉक्टरचे मन वळवण्यात किती अडचणी आल्या आणि औषधोपचाराअभावी पत्नी व मूल कसे दगावले हे त्यातून सांगितले आहे. त्या पत्रात म्हटले आहे, या महिन्याच्या 5 तारखेला आम्हाला मूल झाले. 7 तारखेला ती आजारी पडली व तिला जुलाब होऊ लागले. तिच्या प्राणशक्तीच्या उतरती कळा लागली. असे वाटले तिच्या छातीत आग होऊ लागली. तिला श्वास घेणे अवघड झाले. बरगड्यात तीव्र वेदना होत होती. मी डॉक्टरला बोलावून आणण्यास गेलो, परंतु हरिजनांच्या घरी आपण येऊ शकत नाही असे तो म्हणाला. तो मुलाला तपासायलाही तयार नव्हता. मग मी नगरशेठ व गिरसिया दरबारात गेलो व मला मदत करण्याची याचना केली. नगरशेठ मी त्याची 2 रुपये फी देईन अशी त्या डॉक्टरला हमी दिली. मग डॉक्टर आला, परंतु तो हरिजन वसाहतीच्या बाहेरच त्यांना तपासेल या अटीवर. मी वसाहतीच्या बाहेर माझ्या पत्नीला नूतन जन्मलेल्या बाळासह नेले. मग त्या डॉक्टरने एका मुसलमानाकडे त्याचा थर्मामीटर दिला. त्याने तो मला दिला. मी तो माझ्या पत्नीला दिला व तो लावून झाल्यावर त्याच पद्धतीने परत गेला. रात्रीचे सुमारे 8 वाजले होते. डॉक्टराने दिव्याच्या प्रकाशात थर्मामीटर पाहून म्हटले, पेशंटला न्यूमोनिया झाला आहे. मग डॉक्टर निघून गेला व त्याने औषध पाठवून दिले. मी बाजारातून थोडी मोहरी आणली व रोग्यावर तिचा उपचार केला. मी 2 रुपये फी दिली तरी डॉक्टरने नंतर तिला पाहावयास येण्यास नकार दिला. रोग घातक आहे आणि केवळ ईश्वरच आम्हाला मदत करील. माझ्या आयुष्यातील दीप विझून गेला. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास ती सोडून गेली. अस्पृश्य शाळा मास्तरचे नाव देण्यात आलेले नाही, तसेच डॉक्टराच्या नावाचाही उल्लेख करण्यात आलेला नाही. बदला घेतला जाईल या भीतीपोटी त्या अस्पृश्य मास्तरांच्या विनंतीवरून तसे करण्यात आले. वस्तुस्थिती निर्विवाद आहे. कसल्याही स्पष्टीकरणाची गरज नाही. सुशिक्षित असतानाही डॉक्टरने थर्मामीटर लावायला आणि चिंताजनक परिस्थितीत आजारी स्त्रीवर उपचार करायला नकार दिला. तिच्यावर उपचार करण्यास त्याने नकार दिल्यामुळे ती स्त्री मरण पावली. त्याच्या व्यवसायाला बंधनकारक असलेला वर्तणूक नियम बाजूला सारताना त्याच्या मनाला कसलीही टोचणी लागली नाही. एखाद्या अस्पृश्याला स्पर्श करण्यापेक्षा हिंदू अमानुष बनणे पसंत करील. मित्र हो, भंगी तलाठ्याचे प्रकरण आपण भाग 6मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.